जय श्रीराम मित्रांनो, प्रयागराजला जायचं असल्यामुळे आदल्या दिवशी 21 तारखेला मी संपूर्ण गाडी वॉशिंग करून त्याचबरोबर क्लीन करून डिझेल टाकी फुल करून ॲडमिट फुल करून घेतले होते. सकाळी साधारण 5च्या आसपास आम्ही पूजा करून प्रवासाची सुरुवात केली. बघता बघता आम्ही सिन्नर मार्गे समृद्धी महामार्ग या ठिकाणी रोडवरती लागलो. समृद्धी महामार्ग नागपूरपर्यंत जायला आम्हाला साधारण 6 तास लागले. त्यानंतर आम्हाला जबलपूर या ठिकाणी मुक्काम करावा लागला. एक मुक्काम आम्ही जबलपूरमध्ये केला. सकाळी लवकर फटाफट आवरून आम्ही पुढच्या प्रवासाची सुरुवात केली. आम्हाला तिथून प्रयागराज साधारण 271 किलोमीटर ते बघता बघता आम्ही MP ची बाउंड्री क्रॉस करून UPमध्ये एंट्री केली. पुढं ट्रॅफिक जॅम लागेल म्हणून आम्ही दुपारचं जेवण मध्ये एका हॉटेलवरती करून घेतले. थोड्या वेळात आम्हाला प्रयागराजची ही कमान लागली. त्या ठिकाणी आमची एंट्री झाली. आतमध्ये खूप पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. हॉटेलपासून साधारण आम्हाला 7 ते 8 किलोमीटरवरती पार्किंग मिळाली. या ठिकाणी गाडी पार्क केली. महत्त्वाचे सगळे बॅग्स घेऊन आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो. हॉटेलच्या दिशेनं गाडी जात नाही म्हणून आम्ही ह्या टुकटुकमध्ये बसून प्रवासाची सुरुवात केली. बघता बघता आम्ही हॉटेलकडं जात असताना ट्रॅफिक तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवतो. हे बघा, साधारण 10-15 किलोमीटर हे ट्रॅफिक आहे. आणि ह्या हॉटेलमध्ये आम्ही एंट्री करून फ्रेशअप होऊन लगेच बाहेर निघत असल्यामुळं लगेच फटाफट आम्ही आवरून संपूर्ण प्रयागराज एकदा दर्शन बघून घ्यावं म्हणून निघालो. हे वेगवेगळे नदीच्या पलीकडे जाण्यासाठी ब्रिज केलेले. एका ब्रिजवरून आम्ही पलीकडे गेलो, जो 28 नंबर ब्रिज आहे. पलीकडे जाऊन आम्ही संपूर्ण फिरून बघितलं. दुसऱ्या दिवशी आम्हाला त्रिवेणी संगमला जायचं असल्यामुळे सकाळी लवकर आवराआवरी करून आम्ही त्रिवेणी संगमसाठी परत ह्या टुकटुकमध्ये बसून त्रिवेणी संगमच्या दिशेने गेलो. जात असताना एक गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी गर्दी सकाळी खूप कमी असते. नंतर आम्ही ह्या नावेमध्ये बसून त्रिवेणी संगममध्ये गेलो. त्या ठिकाणी जात असताना मध्ये वेगवेगळे पक्षी होते. त्यासाठी आम्ही शेव वगैरे घेतली होती. त्या पक्ष्यांना टाकण्यासाठी त्यांना शेव वगैरे टाकली. त्या ठिकाणी गेल्यानंतर ब्राह्मणाकडून पूजा वगैरे करून घेतली. नंतर ह्या ठिकाणी गंगेला दूध पाणी वगैरे चढून आम्ही विधी कंप्लीट करून घेतला. सगळ्यांनी सूर्याला पाणी टाकून देऊन नमस्कार केले. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रार्थना केल्या. सर्वांनी वेगवेगळ्या आपल्या पूर्वजांसाठी किंवा आपल्या पती पत्नी मुलांसाठी भावांसाठी डुबक्या मारल्या. डुबकी मारून झाल्यानंतर आम्ही थोडंसं एक जे तिथून पाणी आणण्यासाठी ड्रम घेतलं होतं त्या ड्रमवरती पिंड तयार केली. त्या पिंडीवरती थोडंसं बसून ध्यान केले. ध्यान करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आमची या ठिकाणी खूप लोक म्हणतात की थंडी खूप आहे. थंडी काही नाही आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं आम्ही बसलो. आमचं झाल्यानंतर ह्या दोघींनी पण परत थोडंसं ध्यान केलं. तिथून हे संपूर्ण झाल्यानंतर कपडे वगैरे चेंजिंग करून आम्ही नावेमध्ये बसून परत इथे निघालो. या ठिकाणी येत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एक मोठी बॅग आणि एक छोटी बॅग आपल्याबरोबर ठेवायला पाहिजे, जेणेकरून छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीजकडे जाताना आपल्याला कसली अडचणी येत नाही. गाडीची पार्किंग थोडी लांब आहे, त्यामुळं मेंटली तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्हाला टुकटुकमध्ये फिरणं, पायी चालणं ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. या ठिकाणी वेगवेगळे सेक्टर आहेत. या सेक्टरची माहिती असणं खूप गरजेचं आहे. कुठल्या ठिकाणी जायचं, तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या आखाड्यामध्ये जायचं आहे, कुठल्या नागासाधू कुठं भेटतो, किती नंबर सेक्टरमध्ये भेटतो, हे सगळी माहिती मिळणं गरजेचं आहे. नंतर आम्ही किनारी येऊन संपूर्ण हे कपाळाला गंध वगैरे लावून हॉटेलमध्ये जाऊन फ्रेशअप झालो, थोडंसं रेस्ट घेतला आणि नंतर रात्री आम्ही संपूर्ण कुंभमेळ्यामध्ये फिरायला सुरुवात केली. कुंभमेळ्यामध्ये पहिल्या दिवशी आम्हाला थोडी जास्त गर्दी नव्हती, पण दुसऱ्या दिवशी खूप गर्दी होती. हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने हे ट्रॅफिक आहे, खूप गाड्या आहेत. ह्या ठिकाणी धूर खूप होतो. का तर हे जे बाबा लोक आहेत हे रात्री थंडी वाजते म्हणून हे शेकोटी पेटवतात, त्यामुळे भयानक धूर होतो, डोळ्यांना खूप त्रास होतो. नंतर आम्ही या 18 नंबर सेक्टरमध्ये गेलो. ह्या बाबाजींकडून थोडासा आशीर्वाद घेतला, त्यांना नमस्कार केला आणि आम्हाला त्यानंतर चिमटेवाले बाबांना भेटायला जायचं होतं. ते बाबा होते जुना आखाड्यामध्ये 18 नंबरमध्ये. त्यांच्याकडे गेलो, यांचं पण दर्शन घेतलं, त्यांना थोडंसं प्रणाम केला आणि प्रणाम करून झाल्यानंतर आमचे दुसरे एक बाबा व्हायरल आहेत, त्या बाबांना भेटण्यासाठी आम्ही ह्याच आखाड्यामध्ये साधारण एक 100 फुटावरती दुसरे एक बाबा आहेत, त्यांना प्रणाम करण्यासाठी गेलो. तेही बाबा खूप व्हायरल आहेत आणि खूप तपस्वी आहेत. हे बाबा पण खूप तपस्वी आहेत. ह्यांचा हात जवळजवळ 9 वर्ष झालं वरती आहे. हे पण बाबा खूप तपस्वी आहेत. तर ह्यांचा 13 वर्ष झाला हा एक हात वरती आहे, म्हणजे नॉर्मल हे नाही आहेत. हे संपूर्ण झाल्यानंतर आम्ही बडा हनुमान यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो. जात असताना पण खूप आम्हाला गर्दी लागली, परंतु जायचं ठरवलेलं होतं. आम्ही आतमध्ये गाडी आणलेली होती, त्यामुळे आम्हाला थोडा जास्त आज त्रास झाला नाही.
नंतर आम्ही आमच्या गाडीने बडा हनुमान या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी जात असताना एक गोष्ट लक्षात आली की खूप थंडी आहे आज आणि धूर पण खूप आहे. हे बघू शकताय. बडा हनुमान मंदिरमध्ये आम्ही गेलो. आमचं थोडं नशीब चांगलं की त्यावेळेस आरती चालू होती आणि VIP मधून आम्हाला एंट्री मिळाली आणि आरती आम्हाला मिळाली. त्याचबरोबर हे बघू शकताय कशा पद्धतीनं आम्ही आत गेलो वगैरे. या महाकुंभमध्ये जवळजवळ 37,000 पोलीस आहेत. त्याचबरोबर खूप असे वेगवेगळे होमगार्ड आणि हे 1 लाखापेक्षा जास्त लोक आहेत. कसलाही प्रॉब्लेम प्रयागराजमध्ये नाही. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी लवकर आवरून अयोध्येच्या दिशेने निघालो. अयोध्या ते प्रयागराज ते अयोध्या हे अंतर साधारण 164 किलोमीटर, परंतु आम्हाला 164 किलोमीटर जाण्यासाठी साधारण 9 तास लागले. का तर भयानक ट्रॅफिक होतं. जाताना हे मध्येच दोघांचा बसण्यावरून थोडासा वाद चालू झाला. हे वाद असल्यामुळं आमचा 5-10 मिनिट ह्या दोघांचं भांडण मिटवण्यामध्ये गेले. फक्त भांडणाला किरकोळ कारण होतं की कोणी तिकडं बसायचं का कोणी इकडं बसायचं ह्याच्यावरून, आणि हे मध्येच परत हा छोटा भीम घुसला. त्यामुळे परत आणखी वाद चिघळला. परंतु घरातल्या घरात हा बसण्यावरून वाद होता मिटला. नंतर आम्ही अयोध्येमध्ये गेलो. अयोध्येमध्ये गेल्यानंतर परत तोच प्रॉब्लेम, गाडी लांब लावणे आणि हॉटेलकडे टुकटुकने जाणे. नंतर आम्ही हॉटेलकडे टुकटुकने गेलो. त्या ठिकाणी पण गर्दी भयानक आहे, परंतु अरेंजमेंट खूप चांगली आहे अयोध्येमध्ये. हॉटेलवर जाऊन फ्रेश अप होऊन परत आम्ही अयोध्ये मंदिर वगैरे कसे आदल्या दिवशी बघायचं आणि सकाळी दर्शन घ्यायचं ह्यासाठी निघालो. त्या ठिकाणी थोडंसं हे गरम दूध पिलो. या ठिकाणी गरम दूध पिणे किंवा हे वेगवेगळे आयटम ह्या एरियातले खूप फेमस आहेत. त्यामुळे त्या एरियामध्ये तुम्ही गेला तर ह्या गोष्टी करायला पाहिजे. नंतर आम्ही ह्या अयोध्या मंदिरच्या त्या ठिकाणी गेलो. अतिशय चांगल्या पद्धतीनं अरेंजमेंट आहे. आणखी काम कंप्लीट नाही आहे. थोडं अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये काम आहे. सकाळी लवकर जायचं होतं आम्हाला, हे फिक्स होतं दर्शनासाठी. त्यामुळं सकाळी लवकर आम्ही उठलो. फ्रेशअप होऊन आंघोळ वगैरे करून तिकडे जायचं ठरलेलं होतं. पण हे त्या ठिकाणच्या पण हनुमानजीचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी थोडासा परत कुणाचा तरी वाद चालू होता. तो वादही थोडा वेळ बसून थांबून आम्ही बघितला. परंतु त्यांच्यात आहे म्हणून आम्ही पुढे निघालो. हनुमान मंदिर जे आहे या ठिकाणी किती गर्दी आहे. साधारण 7-7 किलोमीटर ह्या लाईन लांब आहेत. नॉर्मल लोक सगळे महाकुंभला आलेले लोक त्या ठिकाणी जातात. सकाळी फ्रेश होऊन आम्ही दर्शन घेण्यासाठी 6 वाजता निघालो. 7ला मंदिर उघडतं. आम्हाला आतमध्ये साधारण 7-7:15ला सोडलं. दर्शन घेऊन आम्ही 8:30 वाजेपर्यंत रिटर्न आलो. तर गाडीवरती हे हनुमान बसले होते. गाडीमध्ये बसून लगेच आम्ही वाराणसीच्या दिशेने निघालो. बघता वाराणसीमध्ये पोचलो. संपूर्ण फ्रेशअप होऊन परत गंगा आरतीसाठी आम्ही रात्री गेलो. गंगा आरती खूप बघण्यासाठी असते. या ठिकाणी आमचं लग चांगलं आहे. आम्हाला समोरच्या बाजूला जागा मिळाली. या ठिकाणी बसून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, आरती वगैरे कशी काय ह्या सगळ्या गोष्टी केल्या. हा आमचा पहिल्यांदा आम्ही वाराणसीत जातो. खूप लोक या ठिकाणी येतात. समोरून बघणारे, पाठीमागून साईडने अशी खूप पब्लिक आहे या ठिकाणी. खूप गर्दी आहे. का तर महाकुंभला जेवढे लोक येतात त्यातले 40% लोक हे या ठिकाणी 100% आहेत. परंतु जर समजा तुम्ही वाराणसीला गेला असाल किंवा जाणार असाल तर ही गंगा आरती 100% बघा. त्याचबरोबर त्या वेगवेगळ्या आरत्या आहेत त्या बघा. वाराणसीमधून परत रिटर्न आम्ही यायचं ठरलो होतं. खूप छोटे रोड आहेत. त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो. वाराणसी टू परत पुण्याचा प्रवास चालू केला. बघता आम्ही नागपूरमध्ये पोचलो. नागपूरमध्ये एक मुक्काम केला. नंतर आम्ही ताडोबा जंगल सफारी या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी अगोदरच आम्ही बुकिंग केलेलं होतं. पर्सनल जीप घेऊन आम्ही ताडोबामध्ये वाघ बघण्यासाठी गेलो. वाघ आम्हाला दिसले. त्याचबरोबर वेगवेगळे प्राणी दिसले. खूप चांगली अरेंजमेंट आहे या ठिकाणी. परंतु तुमच्याकडे पेशन्स लागतात की लगेच वाघ दिसेल का 4 तासामध्ये दिसेल. त्या ठिकाणी आम्हाला हरिण पण दिसले. हे वेगळ्या पद्धतीचं हरिण. हे महाराष्ट्रामध्ये असे हरिण नाही आहेत. हे हरिण म्हणता येईल, हा नर आहे. काळवीट म्हणावं लागेल याला थोडक्यात. हे नंतर ही वाघीण आहे. हे आम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस दिसली त्यावेळेस थोडी आमचे कॅमेरे चालू झाले त्यामुळे संपूर्ण आली नाही ती. हे बघू शकता. हे नर आहे. हा ह्याला शिंग आहे. एका शिंगातून 3-4 वेगवेगळे शिंग निघालेले आहेत. ठीक आहे. तर खूप चांगल्या पद्धतीनं त्या ताडोबामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतात. जीपमध्ये बसून जवळ वेगवेगळ्या प्राण्यांना तुम्ही जवळून बघू शकता. त्या ठिकाणी एक छोटासा तलाव आहे. त्या तलावामध्ये आम्हाला मगर पण समोरून बघायला मिळाली. हे बघू शकता. मगरचं पण आम्ही हे शूटिंग वगैरे काढलेलं आहे.
त्यानंतर आम्ही हे सगळं करून नंतर पुण्याच्या दिशेने निघालो, वर्धा मार्गे नाशिक मार्गे पुणे. प्रवास अतिशय चांगला झाला. प्रवासामध्ये कुठलीही प्रॉब्लेम आला नाही. साधारण 4,000 किलोमीटर प्रवास झाला, परंतु कसलीही अडचण आली नाही. खूप चांगल्या पद्धतीने अरेंजमेंट आहे आणि खूप लकीली आम्ही सुखरूप वापस आलो. धन्यवाद. जय श्रीराम. थँक्यू.